महेश कडू इकडे प्रदीप पाटे, बाप रे बाप डायरेक्ट बाहेर. काय खेळ आहे मित्रांनो. रामदास, स्वप्नील वायकर, प्रशांत पाटील. मला वाटतं 25 सेकंदची आला होता प्रशांत. ज्याच्या अंगी कला तो म्हणते दारू पिला नाही, सॉरी नाही चुकीला माफी. ज्याच्या अंगी कला तो म्हणते कबड्डी खेळायला चला. आकाशात उडतोय पक्ष्यांचा धोळा आणि गोफनच्या क्रीडा नगरीत फक्त आणि फक्त कबड्डीची हवा. काय मित्रांनो खेळ चाललाय. मैदान क्रमांक 2 वरती मित्रांनो, मैदान क्रमांक 2 वरती जो जिंकेल तो बक्षीस पात्र रोहित पाटील, प्रदीप पाटे, रामदास मालक आणि गणा उर्फ गणा. खरंच काय खेळ रंगलाय मित्रांनो. येथे पाहिजे जाती कलेचे, येड्या गबाल्याचे नाही काम हो. खेळ तरी खेळ्या. सातामध्ये जाऊन जर कोणी हिरा टिपायचा असेल तर तो निवृत्ती काम केलाय. महेश करू भाग झालाय. आता काहीतरी घडणार, काहीतरी बिघडणार. एका ढाण्या वाघाने दुसऱ्या ढाण्या वाघाला बाद केलाय. 2 वाघ समोर असणार. एका मेनात 2 तलवारी राहू शकत नाही मित्रांनो. तसे एका जंगलात 2 वाघ राहू शकत नाही. एकीकडे स्वप्नील गायकर, मी तुला ठोकली काय, मी तुला ठोकली आणि काय होतंय ना काय नाही होत. एका मेनात 2 तलवारी राहू शकत नाही. एका प्रदीप पाटेने काहीसं गचाल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निवृत्तीला जर पकड लागली असती तर ऑल आउट झाला असता. असती तर जर बोनस ऑफ असणार आहे बाबल्याला बोनस ऑफ असणार आहे. बाबल्याला किती आणलं बघा, 1 2 3 ओके. आणि आता मात्र ते महागात पडेल बजरंग गोपन संघाला. कारण की 7 डावांना आपण घेऊन जाऊ शकतो अशी पावर आहे आपल्याकडे. ओमकार कडू खरोखरच ज्याचा खेळ फार छान होता, पण अलीकडे 1-2 वर्ष आपण पाहतोय ओमकार कडूचा हवाय असा खेळ आपल्याला पाहायला मिळत नाही. आता महत्वाचा बोनस ऑन असणार आहे तो म्हणजे प्रशांत पाटील याला आपल्या मजबूत खांद्यावरती मजबूत जबाबदारी घेऊन